नमस्कार, मी अँकर नेहा। आरआरसी इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन ज्यांनी घेतलेलं आहे तसे हॅपी कस्टमर आपल्या सोबत जुळलेले आहे आणि आपण थेट त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांनी आपलं आरआरसी इंटरनेट कनेक्शन घेतल्यानंतर आलेला त्यांचा अनुभव। नमस्कार सर, आरआरसी मध्ये आपलं स्वागत आहे। आपला परिचय सांगा सर। मी सोहन गणेश गिरी, के स्क्वेअर बेकरीचे संचालक म्हणून आहे आणि माझ्या बेकरीची इथे एकदा व्हिजिट द्या के स्क्वेअर बेकरीवर। आणि आरआरसी इंटरनेट प्लॅन पण एकदम बेस्ट आहे आणि कॅमेरा सर्व्हिस वगैरे पण त्यांची चांगली आहे। इंटरनेट स्पीड हे एकदम बेस्ट आहे आणि जे इंटरनेटचा जो प्रॉब्लेम येत होता पहिले मला, तो आता काही प्रॉब्लेम येत नाही आहे। आरआरसीचं इंटरनेट एकदम बेस्ट आहे। बघितलं मित्रांनो, हॅपी कस्टमर म्हणून सोबत आपल्यासोबत जुडलेले होते रतनलाल प्लॉट मध्ये। त्यांचा बेकरी आहे खूप मोठी, इथे पण व्हिजिट द्या आणि मात्र आमच्यासोबत हॅपी कस्टमर म्हणून सुद्धा तुम्ही जुळणार आहेत। आणि इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन त्यांनी लावलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना सीसीटीव्ही कॅमेराचे खूप प्रॉब्लेम्स यायचे, ते प्रॉब्लेम्स त्यांच्या दूर झालेले आहेत आणि हॅपी कस्टमर म्हणून ते आमच्यासोबत जुळलेले आहेत। तुम्हाला सुद्धा ही संधी मिळू शकते। खाली एक नंबर दिला जाईल, त्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करायचा आहे आणि थेट माझ्याशी म्हणजे अँकर नेहाशी तुम्हाला बोलायची संधी सुद्धा मिळणार आहे। ना रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्याकडे आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काय वर्षाचा नवा प्लॅन? नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संतनगरीत भाविक दाखल, लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन। दिल्ली विमानतळावरून पळालेली नवरी मिळाली अकोल्यात, प्रियकरासोबतच राहण्याचा होता तिचा आग्रह। मनपा इलेक्शन पूर्वी भाजपाचा सुंठी वाचून गेला खोकला, भाजप नेते मात्र राहिले नामानिराळेच। खाजगी कर वसुलीला अभय कोणाचे, तत्कालीन आयुक्त प्रशासकांची चौकशी होईल का? 31ला विघ्न संतोषींनी फोडल्या खाजगी बसच्या काचा, रात्रीच्या पोलीस बंदोबस्तात कसे सुटले आरोपी? प्रश्नच। आता सविस्तर बातम्या। मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो भाविकांनी संतनगरीची वाट धरली होती। विविध भागातून भाविक श्रींच्या दर्शनासाठी शेगावला पोहोचले होते। पायी वारी करणारे त्यात होते। दर्शनासाठी मंदिर रात्रभर उघडे होते। इंग्रजी नव्या वर्षात पहिल्या दिवशी गणगण गणात बोते हा महामंत्र भाविकांना बळ देणारा ठरला। नववर्ष सुखी समाधानी जावे, घरात समृद्धी राहावी म्हणून हजारो भाविकांनी शेगावची वाट मंगळवारी रात्रीपासून धरली होती। काही जण वाहनाने तर बरेच भाविक पायी वारीने संतनगरीत पोहोचले। श्री गजानन महाराजांच्या दर्शनाने कृतकृत्य झाले। दिंड्या भजनी मंडळांनी मांगल्यात भर टाकली। भक्तिमय वातावरण शेगावला रात्रभर होते। गेल्या 7 दिवसापासून संतनगरीत भाविकांची दाटी झालेली आहे। महाराजांच्या दर्शनासाठी विविध ठिकाणाहून आलेल्या भक्तांमध्ये युवक युवतींचा समावेश मोठ्या संख्येने दिसला। संस्थांकडून भाविकांची उसळलेली गर्दी पाहता व्यवस्था केली होती। गजानन महाराजांच्या दर्शनाने नवीन वर्ष अत्यंत सुख समृद्धीचे जाईल हा विश्वास काही भाविकांनी व्यक्त केला। सर्वप्रथम आमच्या सर्व दर्शकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आता सध्या आम्ही गजानन महाराज मंदिराच्या समोर आहोत आणि तिथे आपण पाहू शकता की अनेक भक्तांची येथे मांदी आडी आलेली आहे। वर्षाचा हा पहिला दिवस सुरुवात होत आहे। 2024 संपलं आणि 2025ला आजपासून सुरुवात होते। त्या अनुषंगाने महाराजांचे अनेक भक्तरंगी आहेत हे संतनगरीमध्ये येऊन गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात आणि आपलं जे नवीन येणारं वर्ष आहे ते वर्ष आनंदी आणि भरभराटीचं जावं याकरता ते येथे येऊन दर्शन घेत असतात। दिल्ली विमानतळावरून नवऱ्याला सोडून पळालेली नवविवाहिता थेट अकोल्यात सापडली आहे। तिने पोलिसांना प्रियकरासोबत राहणार असल्याचे सांगितल्याने मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता। दिल्ली विमानतळावरून पळून गेलेले प्रेमयुगल अकोला माणिक टॉकीज जवळील हॉटेलमध्ये सापडले।
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवरा नववर्ष साजरा करण्यासाठी पत्नीसोबत कॅनडाला जात होता, तेव्हा 22 वर्षीय पत्नीने तिच्या प्रियकराला फोन करून याची माहिती दिली. नवरा कॅनडाला घेऊन जात आहे, मला माझ्या नवऱ्यासोबत जायचे नाही. तेव्हा प्रियकराने प्रियसीला दिल्ली विमानतळावरून गायब केले. हरियाणातील रहिवासी असलेल्या प्रियकराने आपल्या प्रियसीसोबत 3 धामला जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि उज्जैनला पोहोचल्यानंतर त्यांना औंढा नागनाथ येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. रात्री बराच उशीर झाल्याने दोन्ही प्रेमयुगलांनी अकोला रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणिक टॉकीज जवळील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. पतीने दिल्ली पोलीस ठाण्यात पत्नीच्या हरवल्याची तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी प्रियकरांच्या मोबाईलचे लोकेशन घेतले तेव्हा तो अकोला असल्याचे सांगत होता. दिल्ली पोलिसांचे पथक तातडीने 4 चाकी वाहनातून विमानाने मुंबईत पोहोचले आणि त्यांनी समृद्धी मार्गाने अकोला पोलिसांशी संपर्क साधला. 31 डिसेंबर रोजी अकोला पोलिसांनी दोन्ही प्रेमयुगलांच्या मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्यांना माणिक टॉकीज हॉटेलमधून रामदासपेठ पोलीस ठाण्यात नेले आणि दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र 22 वर्षीय विवाहितेने प्रियसी सोबत जाण्यास नकार दिला. तिने प्रियकरासोबत राहायचे असल्याचे स्पष्ट केले. 30/12/2024 को पुलिस स्टेशन रामदासपेठ और कंट्रोल रूम अकोला को एक दिल्ली पुलिस एयरपोर्ट पुलिस स्टेशन के टीम ने लोकेशन शेयर करते हुए जानकारी दी कि दिल्ली एयरपोर्ट से जो एक मिसिंग लेडी थी 22 साल उम्र की, उसका लोकेशन रामदासपेठ पुलिस स्टेशन एरिया में आ रहा है और वो तलाश के लिए वो अकोला आ रहे हैं. तो उन्होंने हमसे मदद मांगी पुलिस स्टेशन से. तो हमने हमारी टीम को सतर्क करते हुए अब रामदासपेठ पुलिस स्टेशन के एरिया में उस महिला के बारे लोकेशन के बारे में जानकारी लेने की कोशिश की. होटल आती थी मानिक टॉकीज के सामने 30/12 सुबह 7 बजे. वहाँ पे वो 22 साल उम्र की लड़की और उसके साथ वो एक लड़का, 2 लड़के और एक कार के साथ वो मिले. वो दिल्ली एयरपोर्ट से भाग के आए थे. वो देव दर्शन करते हुए उज्जैन मार्गे अकोला आए थे और अकोला से और बाहर जाने वाले थे. उनको पुलिस स्टेशन में रुका के जब दिल्ली पुलिस का स्टाफ दोपहर 12 बजे पुलिस स्टेशन रामदासपेठ में आया, उनके पास हैंड ओवर किया है. दिल्ली पुलिस के पास उसके बारे में मिसिंग दर्ज हो चुकी है और आगे की कार्रवाई के लिए दिल्ली पुलिस उनको साथ में लेके चली गई है. स्वाती इंडस्ट्रीजला अकोल्यात प्रशासक राज असताना भाजपच्या 2 नेत्यांनी आणले असा आरोप विरोधक करत आहेत. पण आता मात्र आयुक्त व प्रशासक डॉक्टर लहाने यांनी स्वाती इंडस्ट्रीजचा ठेका रद्द केला आहे. त्यामुळे भाजपाचा सुंठी वाचून खोकला गेला आहे. महापालिका निवडणुकीसाठी असलेला मोठा मुद्दाच विरोधकांच्या हातात राहणार नाही. महापालिका इलेक्शनमध्ये स्वाती इंडस्ट्रीजच्या मार्फत कर वसुलीच्या खासगीकरणाचा मुद्दा चर्चित आणि भाजपासाठी डोकेदुखीचा ठरला असता स्वाती इंडस्ट्रीजने वसुलीचे टार्गेट पूर्ण न केल्याने प्रशासन व आयुक्त डॉक्टर लहाने यांनी संपूर्ण ठेकाच रद्द केला. त्यामुळे येत्या काही महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप विरोधात विरोधकांच्या हातातील महत्त्वाचा मुद्दाच संपविण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांना आता भाजप विरोधात लढताना नवा मुद्दा समोर करावा लागेल. पण तोपर्यंत स्वाती इंडस्ट्रीजचा मुद्दा अकोलेकर विसरतील काय असा प्रश्न आता विचारला जात आहे. खासगी कर वसुलीचे भूत अकोलेकरांच्या डोक्यावर कोणी बसविले आणि का बसविले याचा शोध विरोधकांना घ्यावा लागेल व निवडणुकीत मांडावा लागेल. पण तसे झाले नाही तर गेल्या वर्षात स्वाती इंडस्ट्रीजने केलेली अकोलेकरांची लूट कोणामुळे होती हा मुद्दा मात्र महापालिका निवडणुकीपर्यंत अडगडीत पडू शकतो. महापालिकेच्या सर्व कर वसुलीचा ठेका स्वाती इंडस्ट्रीजच्या घशात घालणाऱ्या तत्कालीन आयुक्त व प्रशासक कविता द्विवेदी यांची चौकशी करण्याची गरज आहे. त्याचबरोबर महापालिकेचे झालेले 2.5 कोटींचे नुकसान आणि वसुली न केल्याने वाढलेले कराचा बोजा पाहता कर वसुलीचे खासगीकरण कोणाच्या आदेशाने झाले याची चौकशी राज्य शासनाने करण्याची गरज आहे. राज्यातील पहिल्या महायुती सरकारमध्ये केवळ अकोल्यात खासगीकरणातून कर वसुलीचा ठेका स्वाती इंडस्ट्रीजला 2 ऑगस्ट 2023 मध्ये तत्कालीन आयुक्त व प्रशासक कविता त्रिवेदी यांनी दिला होता. या खासगीकरणातून अकोल्याचे सुमारे 2.5 कोटीचे नुकसान झाले असून हे कमिशन स्वाती इंडस्ट्रीजला दिले गेले. तर वार्षिक 100 कोटीची वसुली केली असती तर जवळपास 8.5 कोटींचे कमिशन स्वाती इंडस्ट्रीजच्या घशात घातले गेले असते. पण या विषयावर सिटी न्यूज सुपरफास्ट आणि अकोल्यातील क्रमांक 1 चे न्यूज चॅनल RRC न्यूजने सर्वप्रथम या विषयाच्या विरोधात आवाज उठविला आणि हा विषय लावून धरला. कर खासगीकरणाचा फटका अकोलेकरांना कसा बसत आहे याचे वस्तुनिष्ठ वार्तांकन या दोन्ही माध्यमातून केले गेले.
अकोलेकरांनी देखील या बातम्यांचे उत्स्फूर्त स्वागत तर केलेच, पण स्वाती इंडस्ट्रीजकडे कर न भरता असहकार पुकारला. स्वाती इंडस्ट्रीजच्या खासगी कर वसुली या विषयावर अन्नत्याग कर वंचित संघटक व सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते राजेश मिश्रा यांनी रान उठवीत स्वाती इंडस्ट्रीजच्या खासगी ठेक्याला विरोध केला. या संपूर्ण विषयात अकोल्यातील भाजप नेत्यांचे हात ओले झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. वसूली के लिए एजेंसी अपॉइंट की थी. अब वो भी एक राजकीय प्रेशर था. बहुत से लोग बोलते कि यहीं के लोकल के नेताओं का उसमें हाथ है, वो उसके पार्टनर थे, लेकिन वो स्कीम फेल हुई और वो होना ही था, क्योंकि वो सिर्फ एक कमीशन राज के भरोसे एक एजेंसी को नियुक्त किया गया था ताकि उनसे कमीशन ले ले और वो एजेंसी को छोड़ दे अकोला में गुंडागर्दी करने के लिए, बदमाशी करने के लिए, और उसका परिणाम अकोला की जनता को भुगतना पड़ा. वो जिस तरह उनके लोग टैक्स वसूली करते थे, ऐसा लगता कि वो हफ्ता वसूली कर रहे थे. तो बहुत शिकायत थी उन लोगों की और वो एजेंसी ने काम भी नहीं कर पाया. जैसी वसूली करनी चाहिए थी वैसी वसूली कर नहीं पाए. इसलिए मुझे ऐसा लगता है कि हमारे जो महानगर पालिका के कर्मचारी है वो सक्षम है टैक्स वसूली के लिए. पहले तो हम टैक्स के विरोध में हैं, लेकिन टैक्स वसूली के लिए महानगर पालिका में जो कर्मचारी है वो सक्षम है. उन्हें पता है कि किस तरह जाकर वसूली करनी चाहिए. उनका एक तरीका है हमारे कर्मचारियों का कि वो सबको अकोला की जनता को जानते हैं कि बाहर के लोग लाकर अकोला में यहाँ दादागिरी करने का जो काम था, आज नए साल के उपलक्ष्य में वो बंद हुआ. और मैं अकोला शहर के सभी वासियों को नए साल की शुभकामनाएं देता हूँ. डॉक्टर लहाने साहेबांनी आम्हाला जी 22 जानेवारीपासून जे आम्ही उपोषण केलं होतं, त्या उपोषणाच्या वेळेसच आम्हाला सांगितलं होतं की स्वाती इंडस्ट्रीच्या बाबतीतली जी सखोल चौकशी करून ठेका रद्द करेल. त्यानुसार त्यांनी 3-4 वेळा हिअरिंग करून ते आज त्यांचा रद्द केला. त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. अकोलेकरांना ज्या भाजपाचा छुपा कर लावला होता तो आज रद्द झालेला आहे. सामान्य अकोलेकरांनी आता कर भरावा ही त्यांना विनंती करतो. पुढे अजून एक टॅक्सचं आंदोलन बाकी आहे, जो मालमत्ता कराचं भाजपने वाढवलं होतं ते पण रद्द करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. तो पुढे होतच आहे. महापालिकेचे सर्व कर वसुलीच्या खाजगीकरणाच्या स्वाती इंडस्ट्रीज विरोधात एकाही भाजप नेत्याने ब्र सुद्धा उच्चारला नाही. त्यामुळे त्यांची यात भागीदारी होती असा आरोप विरोधकांनी लावला आहे. स्वाती इंडस्ट्रीज अपेक्षित कर वसुली करू शकली नाही असा ठपका ठेवत स्वाती इंडस्ट्रीजला दिलेल्या सर्व कर वसुलीचे एकत्रित कंत्राट रद्द करण्यात आले. या विषयावर विरोधकांनी भाजपाला टार्गेट केले आहे. प्रशासक व आयुक्त डॉक्टर लहाने यांनी स्वाती इंडस्ट्रीजचा ढिसाळ कारभार व कर वसुलीचे करारनाम्यातील उद्दिष्ट पूर्ती न झाल्याने त्यांचा संपूर्ण कंत्राट रद्द केला. अशा प्रकारे खासगीकरणातून कर वसुली अकोलेकरांच्या डोक्यावर लादल्याने सुमारे 2.5 कोटी स्वाती इंडस्ट्रीजच्या घशात घातले गेले. स्वाती इंडस्ट्रीजला सर्वच करांची वसुली देण्यात आली होती. त्यामुळे महानगरपालिकेचा मालमत्ता कर, पाणीपट्टी, जाहिरात कर, बाजार वसुली या विभागातील जवळपास 100 कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या हाताला कुठेही काम नव्हते. स्वाती इंडस्ट्रीजचा ठेका रद्द झाल्याने या सर्व कर्मचाऱ्यांच्या हाताला काम मिळाले असून त्यांना देखील प्रामाणिकपणे अकोलेकरांकडून कर वसुली करावी लागणार आहे. मार्च अखेर पर्यंत किती कोटींची कर वसुली महापालिका कर्मचारी करतात याकडे आता सर्वांचे लक्ष असेल. स्वाति जो एजेंसी इन्होंने जो नियुक्त किए थे उस पर हमारा आक्षेप था. हमने बार बार ये बोला था कि हमारे पास में एक्चुअल कर्मचारी है तो हमको ये स्वाति कंपनी की आवश्यकता नहीं है. 8.5% जब हम उनको दे रहे रिकवरी पे तो 8.5% लोगों को छूट क्यों दे रहे? ये हमने बार बार इस पर आंदोलन किया. शहर में हर चौक पे जाके हमने आंदोलन किया. लोगों में हमने जनजागृति लाई. जनजागृति के कारण लोगों ने एक निर्णय लिया कि जब तक ये कंपनी यहाँ काम करेंगी स्वाति, तब तक हम लोग टैक्स भरेंगे नहीं. और लोगों ने वो निर्णय लिया, उसके कारण आज ये जो कंपनी है, कंपनी ने यहाँ पर पैसा वसूल नहीं कर पाई. और आयुक्त साहब ने जो बाइट दिया है या उन्होंने जो कहा है कि भाई उन्होंने जो एग्रीमेंट के अनुसार जो काम करना था वो उन्होंने काम नहीं किया. हम बार बार ये बोल रहे थे कि ये स्वाति कंपनी के माध्यम से भ्रष्टाचार चालू है, ये स्वाति कंपनी ये काम रद्द किया जाए. और मैं अभिनंदन करता हूँ आयुक्त साहब का, लहाने साहब का, की उन्होंने एक अच्छा निर्णय लिया. त्या कंपनीची जी एक नियुक्ती होती तीच गैरकायदेशीर होती. कारण संपूर्ण महाराष्ट्रात फक्त अकोला महानगरपालिकेतच प्रायव्हेट ठेकेदाराकडून वसुली होती, बाकी कुठेच नव्हती. तरी अकोला महानगरपालिकाच्या प्रशासक माननीय सुनीलजी लहाने यांनी जो निर्णय घेतला प्रशासक म्हणून ते अतिशय योग्य आणि महानगरपालिकेचे आर्थिक सक्षमीकरण करण्यास
चांगला राहणार आहे असं आम्हाला वाटतं. अकोला महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व बाजार वसुलीचा कॉन्ट्रॅक्ट स्वाती कंपनी राची यांना देण्यात आलेला होता, परंतु त्यांनी करारनाम्याच्या शर्ती व अटीनुसार काम न केल्यामुळे माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी सदरचा कॉन्ट्रॅक्ट रद्द केलेला आहे. तरी माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कोणत्याही खाजगी माणसांशी पैसे व्यवहार करू नये. त्याचबरोबर 4ही झोनवरती आम्ही आमची वसुलीची माणसं बसवलेली आहे. मनपा कर्मचाऱ्यांच्या तर्फे संपूर्ण वसुली करण्यात येईल हे सगळे नागरिकांनी नोंद घ्यावी. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. रेल्वेच्या मेंटेनन्स कामासाठी बिर्ला रेल्वे गेट बुधवारी सकाळपासून बंद करण्यात आले. याबाबत माहिती असूनही काही जण गेटपर्यंत येऊन परत गेले. पुढील 8 दिवस नागरिकांना अकोट फाईल मार्गे जावे लागणार आहे. न्यू तापडिया नगर भागातील रहिवाशांना आता अकोट फाईल उड्डाणपुलावरून जाण्याशिवाय पर्याय नाही, परंतु या भागात वाहतुकीची समस्या आहे. आता न्यू तापडिया नगरातील रहिवाशांना दुसरा मार्ग नाही. या भागातील रहदारी पाहता वाहतूक शिपाई आवश्यक आहे, परंतु त्याबाबत विचार होत नाही. आधीच हा भाग गजबजलेला असतो, आता त्यात न्यू तापडिया नगर परिसरातील हजारो वाहनांची भर पडणार आहे. अशातच या भागात अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न विचारला जात आहे. रेल्वे मालधक्क्याच्या जड वाहतुकीचे शहरातील नियम लागू नाही, त्यामुळे जड वाहतुकी संबंधी काढलेल्या सर्व आदेशांची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करण्याची गरज आहे, असे नागरिक बोलत आहेत. या मार्गावरची जड वाहतूक थांबल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकतो. न्यू तापडिया नगरातील अंतर्गत रस्त्यावरून वाट काढणे खूप अडचणीचे झाले आहे. काही ठिकाणी गिट्टी बोल्डर आहेत, वाहन पंक्चर झाले तर काही धडगत नाही अशी स्थिती आहे. 8 दिवस तरी विविध समस्यांचा सामना करीत मार्गक्रमण करावे लागणार आहे. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विजय स्तंभाला अभिनव मानवंदना देण्यात आली. अशोक वाटिका येथे सकाळी 10 वाजता पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. कोरेगाव भीमामध्ये 207व्या शौर्य दिनाचा उत्साह मंगळवारपासूनच सुरू झाला आहे. आज अकोल्यात देखील त्याविषयीची प्रतिकृती तयार करत अभिवादन करण्यात आले. दरवर्षी 1 जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त जयस्तंभात अभिवादन करण्यात येते. भीमा कोरेगाव शौर्य दिवस हा पूर्वजांच्या जातीय अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात एक पाऊल पुढे टाकण्याची आठवण आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 1818ला इंग्रजांनी पेशव्यांमध्ये झालेले युद्ध प्रसिद्ध आहे. या युद्धात महार रेजिमेंटमधील सैनिकांनी पेशव्यांविरोधात लढाईत दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे इंग्रजांना विजय मिळवता आला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी कोरेगाव भीमामध्ये जयस्तंभ उभारला. तेव्हापासून या जयस्तंभाजवळ शौर्य दिन साजरा केला जातो. अकोल्यात यावेळी माजी सैनिकांनी भीमा कोरेगाव शौर्याचे शौर्य गौरव करताना महार बटालियनचे महार गीत गाऊन उपस्थितांमध्ये ऊर्जा निर्माण केली. तसेच भाग्यश्री इंगडे हिने भीमा कोरेगाव शौर्य गीत सादर केले. युवा आघाडीने यावर्षी हुबेहूब 25 फूट उंच प्रतिकृती तयार केली आहे. अत्यंत जोशपूर्ण आणि उल्हासदायक वातावरणात राष्ट्रगीताने अभिवादन समारोहाचा समारोप करण्यात आला. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. गोमातेच्या पूजा विश्वात सुरभी कामधेनू यज्ञाला मोठे महत्त्व असून या यज्ञाने गोमातेचे संवर्धन व रक्षण होऊन यासोबतच समाजाचे पण कल्याण होते, म्हणून भागवत कथा उत्सवात राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव अकोल्यात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट मोतीसिंह मोहता यांनी दिली. राधाकृष्ण महाराज यांची भागवत कथा व राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव अकोल्यात आयोजित करण्यात आला आहे.
गौरक्षण व गोसंवर्धन विश्वात पश्चिम विदर्भात अग्रेसर असणाऱ्या आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प अकोल्याच्या वतीने व सर्व सनातनी समाजाच्या सहकार्याने स्थानीय मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार दिनांक 9 जानेवारीपासून ते 15 जानेवारीपर्यंत जोधपूर येथील प्रख्यात गोवत्स पूज्य राधाकृष्णाजी महाराज यांची भागवत कथा व राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव होत आहे। या उत्सवात गोमातेच्या माध्यमातून सकल समाजाच्या सुदृढ आरोग्य व कल्याणासाठी सुरभी कामधेनू महायज्ञाचे आयोजनही करण्यात आले असल्याची माहिती आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। गोमातेच्या पूजा विश्वात सुरभी कामधेनू यज्ञाला मोठे महत्त्व असून या यज्ञाने गोमातेचे संवर्धन व रक्षण होऊन यासोबतच समाजाचे पण कल्याण होते, म्हणून कथा उत्सवात हा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे। महोत्सव सफलतेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून सन 2017 नंतर महानगरात प्रथमच मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात होत असणाऱ्या या भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचा समस्त भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। 31च्या रात्री शहरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी गस्त वाढवली होती, तसेच नाकाबंदी देखील करण्यात आली होती। परंतु काही विघ्न संतोषींनी दामले चौकात उभ्या 3 खासगी बसेसच्या काचा फोडल्या। रामदासपेठ पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे। वाईस ट्रॅव्हल्सच्या बसेस दामले चौकात उभ्या असताना बसवर दगडफेक करून काचा फोडल्या। समोरच्या काचा फोडण्यात आल्यामुळे बरेच नुकसान झाले। 31 डिसेंबरला रात्री कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क होते। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीवर नजर ठेवण्यात येत होती। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लागला होता, तरीही हा प्रकार घडला। याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। लगेच यामागे कोणाचा हात आहे याबाबत तपास सुरू आहे। या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संतनगरीत भाविक दाखल, लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन। दिल्ली विमानतळावरून पळालेली नवरी मिळाली अकोल्यात, प्रियकरासोबतच राहण्याचा होता तिचा आग्रह। मनपा इलेक्शन पूर्वी भाजपाचा सुंठी वाचून गेला खोकला, भाजप नेते मात्र राहिले नामानिराळेच। खाजगी कर वसुलीला अभय कोणाचे, तत्कालीन आयुक्त प्रशासकांची चौकशी होईल का? 31ला विघ्न संतोषींनी फोडल्या खाजगी बसच्या काचा, रात्रीच्या पोलीस बंदोबस्तात कसे सुटले आरोपी? प्रश्नच। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड।